नमस्कार. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण बेसिक ॲडव्हान्स कम्प्युटर कोर्स पाहणार आहोत. त्याचबरोबर गणित कोर्स आणि इंग्लिश कोर्स सुद्धा मोफत अगदी पाहणार आहोत. पहा, आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे व तसेच विनर ऑफ द इयर एक्झाम या परीक्षेसाठी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी आपण हा मोफत कोर्स देत असतो. त्यामधील सर्वात प्रथम आहे तर कम्प्युटर कोर्स. यामध्ये आपण कम्प्युटरची माहिती पाहणार आहोत. बघा, संगणक. आता संगणक म्हणजे काय तर कम्प्युटर. संगणकाला इंग्रजीमध्ये कम्प्युटर असं म्हटलं जातं. कम्प्युटरचं स्पेलिंग आहे COMPUTER, कम्प्युटर. बघा, संगणकाला कम्प्युटर असं म्हटलं जातं. संगणक हे एक उपयुक्त इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. बघा, संगणक म्हणजे काय तर हे एक विजेवर चालणारं उपकरण आहे. हे इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणून ओळखलं जातं. हा संगणक भरपूर अशी कामं करतो. बघा, मानवापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र म्हणजे संगणक असं ओळखलं जातं आणि हे विजेवर चालते आणि हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. हे जे काही सांगितलेलं आहे, जे शिकवलं जाईल ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपली सर्वात शेवटी काय होणार आहे, टेस्ट होणार आहे. त्याच्यामुळे जे घटक शिकवलेले आहेत त्यामधले जे काही महत्वाची वाक्य आहेत, माहिती आहे, तर ती काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. बघा, आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत की संगणकाचा काय उपयोग होतो. आपल्याला काय उपयोग आहे तर संगणक आपल्याला माहिती शोधायला, म्हणजे बघा, संगणकावर आपण काय करू शकतो, माहिती शोधू शकतो. माहिती कशा पद्धतीने शोधू शकतो तर बघा, आपल्याला मोराविषयी माहिती हवी आहे. बरोबर, मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. तर मोराविषयी माहिती हवी आहे तर मोर हा शब्द जरी टाकला तर सर्व मोराविषयीची माहिती आपल्याला संगणकावर उपलब्ध होते. म्हणजेच काय तर तुम्हाला वर्तमानपत्र वाचायचे असतील, मॅगझिन्स वाचायचे असतील, गोष्टी वाचायच्या असतील, गाणी पाहायची असतील, गोष्टी पाहायची असतील तरी सुद्धा तुम्हाला संगणकाचा उपयोग होतो. म्हणजे भरपूर म्हणजे सर्व गोष्टींसाठी तुम्ही काय करू शकता, संगणकाचा उपयोग करून घेऊ शकता. संगणकावर सर्व काही माहिती, तुम्हाला कोणतीही माहिती असेल, एखाद्या पुस्तकाचं नाव टाकल्यानंतर त्या पुस्तकाविषयीची सुद्धा माहिती तुम्हाला त्यावर काय होत असते, उपलब्ध होत असते. समजा तुम्हाला एखादा पदार्थ खायचा आहे आणि तो कसा करायचा आहे तो माहित नाही, जर तुम्ही संगणकावर टाकलं की मला गुलाबजाम, बरोबर, गुलाबजाम, मग गुलाबजाम कशा पद्धतीने तयार केले जातात, गुलाबजाम कशा पद्धतीने तयार होतो, हे सुद्धा सर्व रेसिपी तुम्हाला संगणकावर पाहायला मिळते. बघा, म्हणजे संगणकाचे किती उपयोग आहे. म्हणजे संगणक आपल्याला माहिती शोधायला, बघा, तर त्याचबरोबर खेळायला मग विविध गेम असतात. संगणकावर वेगवेगळ्या गेम्स काय होतात आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्या गेम्स व्हिडिओ किंवा ऑडिओ स्वरूपामध्ये काय करू शकतो, खेळू शकतो. त्याचबरोबर संगणकावर चित्र काढायला सुद्धा मदत होते. संगणकामध्ये बघा, पेंट हा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चित्र काढू शकता, रंगू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळे आकार असतात, शेप्स असतात त्याच्यामध्ये. मग तुम्ही काय करू शकता, चित्र काढूही शकता आणि रंगूही शकता. त्याचबरोबर संगणकावर गाणी ऐकायला, गोष्टी ऐकायला तुम्हाला मदत होते. वेगवेगळी बडबड गीतं असतील, देशभक्तीपर गीतं असतील, विविध गाणी असतील, मनोरंजनात्मक गोष्टी असतील, या सर्व काही पाहायला, ऐकायला आपल्याला संगणकावर काय होत असतो, मदत होत असते. हे असे संगणकाचे उपयोग आहेत. बघा, तुम्ही वर्तमानपत्र सुद्धा वाचू शकता. विविध गोष्टी ज्या काही घडामोडी आहेत त्या सर्वांचे अपडेट आपल्याला संगणकावर मिळतात. त्याचबरोबर बघा, आता पुढे पाहणार आहोत आपण संगणकाचे भाग. आता जसे आपल्याला बॉडी पार्ट्स आहेत, हो की नाही, आपल्या शरीराला जसे अवयव आहेत तर तसे सुद्धा संगणकाचे काय आहेत, भाग आहेत. जसे आपल्या शरीराला आपल्या अवयवांची काय होते, मदत होती की नाही, तसेच हे संगणकाचे भाग म्हणून सर्व काही कामकाज चालतं. मग त्यामधील सर्वात प्रथम पाहूया मॉनिटर. बघा, संगणकाचे भाग आहेत मॉनिटर, CPU, कीबोर्ड, माउस,
प्रिंटर अँड स्पीकर्स. म्हणजे हे संगणकाचे मुख्य भाग आहेत. यामध्ये आपल्याला मॉनिटरची CPU असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल, प्रिंटर असेल आणि स्पीकर असेल, तर याचा काय होत असतो, उपयोग होत असतो. म्हणजेच बघा आता या संगणकाच्या भागांचा आपल्याला काय काय उपयोग होतोय हे सर्वात प्रथम आपण काय करूयात, पाहूयात. मग संगणकाच्या भागापैकी सर्वात प्रथम आपण पाहूयात मॉनिटर. मॉनिटर बघा बरं, आपण वर्गामध्ये मॉनिटर असतो की नाही, बरेच जण बघा मॉनिटर असतात, मग वेगवेगळे मॉनिटर असतात. मग काय आहे तर आता मॉनिटर म्हणजेच काय तर सर्वात महत्वाचं म्हणजे संगणकावर चित्र दिसण्यासाठी जे काय आहे लीडरशिप बघा त्याच्यामध्ये चित्र दिसण्यासाठी मॉनिटरचा वापर केला जातो. म्हणजे मॉनिटर वापरला जातो. जे काही चित्र आहे, जे काही म्हणजे तुम्ही लिहिलेलं आहे ते सर्व काही तुम्हाला कशावर दिसतं, मॉनिटरवर दिसतं. मॉनिटरवर दिसतं म्हणजेच काय, जे काही अक्षर आपण टाईप करतो सर्व काही या मॉनिटरवर दिसलं जातं. जे काही गोष्टींची पुस्तकं तुम्ही निवडताल तर ती सुद्धा याच्यावर दिसणार. गाणी असतील, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, तर या मॉनिटरच्या मदतीने आपल्याला काय होतं, मदत होते पाहण्यासाठी. म्हणून मॉनिटर हा महत्वाचा घटक आहे की संगणकावर चित्र दिसण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचबरोबर पुढे पाहूया. बघा काय दिसतंय बरं तुम्हाला, कीबोर्ड दिसतोय की नाही, कीबोर्ड. मग कीबोर्ड, आता कीबोर्ड म्हणजे काय बरं, त्याला वेगवेगळ्या कीज आहेत, दिसतायत की नाही बटन. हा, मग ती बटन आहेत बघा वेगवेगळी, कीबोर्डवर बटणे असतात. त्यांच्या मदतीने आपण संगणकाला काय देऊ शकतो, सूचना देऊ शकतो. म्हणजे जे काही लिहायचं आहे, जे टाईप केलं की संगणकावर काय होतं, मॉनिटरवर ते आपल्याला अक्षर दिसायला लागतात. मग याच्यामध्ये काय काय आहेत बघा बरं, A to Z अशी वेगवेगळे बघा अक्षरे आहेत. त्याचबरोबर काय आहेत, नंबर्स आहेत 1 to 10 पर्यंत, 0 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 इथे 0 आहे, दिसत की नाही. म्हणजे या पद्धतीचे काय आहेत, अक्षरे आहेत, नंबर्स आहेत. F1 पासून F12 पर्यंत कीज आहेत, बरोबर की नाही, अल्फा कीज. त्याचबरोबर टॅब आहे, टॅबचा उपयोग होतो. कॅप्सलॉक आहे, कॅप्सलॉकचा उपयोग कशासाठी होतो तर आपल्याला काही अक्षरे ही कॅपिटल हवी असतील किंवा स्मॉल लेटर्स मध्ये हवे असतील तर त्या कॅप्सलॉकचा उपयोग होतो. एंटरचा उपयोग खाली म्हणजे ज्या वेळेस ओळ संपली जाते तेव्हा एंटर केल्यानंतर आपल्याला ती ओळ कुठं लिहिण्यासाठी, खाली लिहिण्यासाठी म्हणजे उपलब्ध होते तेव्हा एंटरचा उपयोग होतो. त्याचबरोबर ॲरो कीज आहेत बघा, अप, डाऊन, राईट अँड लेफ्ट. आपल्याला लेफ्ट साईडला जायचं असेल, राईट साईडला जायचं असेल, आपल्याला कर्सर कसा न्यायचा असेल तर त्या पद्धतीने सुद्धा आपण काय करू शकतो, लेफ्ट, राईट, अप, डाऊन या ॲरो कीजचा वापर करू शकतो. त्याचबरोबर बघा म्हणजेच ह्या कीबोर्डवर बटणे असतात आणि याच्या मदतीने आपण संगणकाला सूचना देऊ शकतो. संगणकावर काय करू शकतो, टाईप करू शकतो. यावर अक्षर टाईप केली जातात कीबोर्डवर आणि अक्षरे टाईप करून ती संगणकावर म्हणजे जी मॉनिटरची स्क्रीन आहे त्याच्यावर जे टाईप केलेलं आहे आपण ते त्यावर दिसत असतं. हे सर्वात महत्वाचं आहे. त्याचबरोबर त्यानंतर पाहूयात माऊस. आता माऊसच्या मदतीने काय करतो आपण तर संगणकावर चित्र रेखाटू शकतो. म्हणजेच माऊस म्हणजे उंदीर म्हणतो की नाही, आपण उंदरासारखा दिसणाऱ्याला काय म्हणतो, माऊस. तशाच पद्धतीचा आहे की नाही. हो, माऊसचं स्पेलिंग आहे MOUSE, माऊस. याच्या मदतीने काय करू शकतो तर आपण संगणकावर चित्र रेखाटू शकतो. त्याचबरोबर आपल्याला काही भाग काढून टाकायचा आहे आणि दुसरीकडे पेस्ट करायचा म्हणजे तो घ्यायचा आहे तर याच्या मदतीने सुद्धा तो करू शकतो, कॉपी करू शकतो आणि दुसरीकडे तो घ्यायचा भाग सुद्धा पेस्ट म्हणतात त्याला, ते करू शकतो. त्याचबरोबर जे गोल बटन आहे ते पुढे मागे घेतल्यानंतर स्क्रोल होतं. मग ती जी आपली स्क्रीन आहे ती वर खाली करण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे याला स्क्रोल बार असं म्हटलं जातं आणि या उपकरणाला काय म्हटलं जातं तर माऊस असं म्हटलं जातं. मग माऊस द्वारे आपण काय करतो, काय मदत होते, चित्र रेखाटायला तर मदत होतेच परंतु वेगवेगळे आपल्याला ऑप्शन्स निवडायला सुद्धा काय होत असते,
उपयोग होत असतो. आता यानंतर पाहूयात आपण सीपीयू. आता सीपीयू म्हणजे काय, तर केंद्रीय प्रक्रिया यंत्रणा म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच हे संगणकात ओळखले जाते. बघा संगणकाला सीपीयूचा बघा मेंदू म्हटला जातं. सीपीयू हा संगणकाचा मेंदू आहे असं म्हटलं जातं, कारण संगणकात सर्व सूचना प्रक्रिया काय केल्या जातात. बघा हा कम्प्युटरचा मुख्य भाग मानला जातो. हा संगणकाचा काय म्हटला जातो, मुख्य भाग मानला जातो. आणि याच्यामध्ये कोडच्या विविध कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवण्याचं काम हा सीपीयू करत असतो. संगणकावर त्याचा परिणाम होत असतो. बघा हार्ड डिस्कच्या मदतीने सुद्धा म्हणजे जी आहे तर त्याच्या मदतीने सुद्धा आपण काय करू शकतो, सीपीयू मध्ये माहिती साठवण्याचं काम करू शकतो. म्हणून हा सर्वात महत्वाचा संगणकाचा भाग म्हणलं तर सीपीयू आहे. त्याचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बघा सर्वांनी लक्षात ठेवायचंय, सीपीयू ला काय म्हणतात, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच केंद्रीय प्रक्रिया यंत्रणा म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर आपण त्याला माऊसची वायर जोडू शकतो. लक्षात येते सर्वांना, आपल्याला USB जोडायचं असेल तरी सुद्धा जोडू शकतो. असं सीपीयू काम करतं. आता त्याच्यानंतर आपण पाहूयात प्रिंटर. आता प्रिंटर म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जशी टाईप केलेली आहे संगणकावर तशीच्या तशी आपल्याला प्रिंट होऊन म्हणजे कागदावर छापून येणे, म्हणजेच त्यासाठी आपण प्रिंटरचा वापर करतो. म्हणजे संगणकावरून माहिती छापून घेण्यासाठी प्रिंटर या आउटपुट डिव्हाइसचा आपण काय करत असतो, तर वापर करत असतो. संगणकाने प्रिंट कमांड दिली की ती आपोआप जशीच्या तशी माहिती कागदावर काय होते, छापली जाते. आणि संगणकावरून जी माहिती जशीच्या जशी छापली जाते तशीच ती प्रिंटरद्वारे काय होते, बाहेर येते. आणि संगणकामधून अशी माहिती प्रिंटर या प्रधान म्हणजे आउटपुट डिव्हाइस मधून काय होते, कागदावर छापण्यात येते. आणि प्रिंटरने छापलेली माहिती ही तशीच राहते, म्हणून त्या माहितीला हार्ड कॉपी असं म्हणतात. जसं संगणकावर जे टाईप केलेलं आहे तसंच्या तसं कागदावर छापून येणे म्हणजेच हे आउटपुट डिव्हाइस द्वारे आलेलं असतं आणि त्याला हार्ड कॉपी असं म्हणतो. हातात येणाऱ्या कॉपीला, जे कागदावर छापून आलेली कॉपी आहे त्याला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. म्हणजेच बघा आज आपण काय शिकलो, तर सर्वात प्रथम संगणक, आधीच्या टॉपिकला सुद्धा पाहिलेलं आहे आपण संगणक. संगणकाला कम्प्युटर असं म्हटलं जातं. संगणक हे एक उपयुक्त इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. हे विजेवर चालते. संगणकाचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये भरपूर असा उपयोग होतो. संगणक आपल्याला माहिती शोधायला, खेळायला, चित्र काढण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी, गोष्टी ऐकण्यासाठी, शिकायला, वेगवेगळ्या गोष्टी शिकायला काय करत असतं, मदत करत असतं. त्याच्यानंतर आपण संगणकाचे भाग पाहिलेले आहेत. मॉनिटर, सीपीयू, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर आणि स्पीकर हे काय आहेत, संगणकाचे भाग आहेत. यानंतर संगणकाच्या जे भाग पाहिलेत त्यांची आपण कार्य पाहिलेली आहे. म्हणजे कोणता भाग कोणतं कार्य करतो, त्याचा आपल्याला काय उपयोग होतो हे पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये पाहिलेलं आहे मॉनिटर. मॉनिटरवर काय होतं, तर संगणकावर चित्र दिसण्यासाठी आपण काय करतो, मॉनिटरचा वापर करतो. त्याचबरोबर पहा नंतर पाहिलेलं आहे कीबोर्ड. कीबोर्डवर बटणे असतात, त्यांच्या मदतीने आपण काय करू शकतो, संगणकाला सूचना देऊ शकतो. संगणकावर माहिती टाईप कीबोर्डच्या मदतीने करू शकतो. त्यानंतर आहे माऊस. माऊसच्या मदतीने आपण वेगवेगळी चित्र रेखाटू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळे ऑप्शन्स निवडण्यासाठी माऊसचा वापर करत असतो. बघा आता त्यानंतर पाहिलेलं होतं तर सीपीयू. सर्वांनी चित्र पाहायची आहेत. लक्षात घ्यायचंय कोणतं चित्र कोणत्या भागाचं आहे. सर्वात प्रथम बघा मॉनिटर, त्यानंतर आहे कीबोर्ड, त्यानंतर आहे माऊस, त्याच्यानंतर आहे सीपीयू. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, बरोबर की नाही, संगणकाचा मेंदू असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्यानंतर आहे प्रिंटर पाहिलेला होता.
म्हणजे काय, तर संगणकावरून माहिती आपल्याला छापून घेण्यासाठी आपण त्याचा काय करतो, वापर करत असतो. त्यासाठी प्रिंटरचा वापर केला जातो. या पद्धतीची आज माहिती पाहिलेली आहे. तरी सर्वांनी आज वहीमध्ये संगणकाचे जे भाग आहेत त्या भागांची माहिती तर लिहायची आहेच, परंतु त्याच्या आधी तुम्ही संगणकाचे जे भाग आहेत त्या भाग लिहून, ते भाग काय करायचे, लिहून काढायचे. बघा, पहिल्यांदा मॉनिटर लिहायचं, नंतर सीपीयू, नंतर कीबोर्ड, नंतर माऊस, नंतर प्रिंटर आणि नंतर स्पीकर. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल आणि वहीमध्ये हे 5 वेळा लेखन करायचं आहे. सर्वांच्या लक्षात आलं? धन्यवाद.